दुसरा श्रावणी शुक्रवार. गोकर्णाच्या फुलांची माळ तर खूप सुंदर झाली. ही कंद कसली बरं, व्हिडिओमध्ये चला बघू. रांगोळी काढणं म्हणजे एक कलाच आहे. बागकाम तुम्हालाही आवडतं का? आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनेक सणवारांना खूप महत्त्व असतात, परंतु श्रावण महिना असा एक आहे की आपण शिवभगवानांची सेवा तर करतोच, त्याचबरोबर विष्णू भगवानांची सुद्धा सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. तर अशी बरीचशी माहिती आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सत्यनारायण पूजा कशी केलेली आहे, वैभव लक्ष्मी मातेची पूजा आणि जरा जिवंतिका पूजन. तर सध्या आता फिरणं चालू होतं म्हणून थोडंसं बाहेर गेले, तर अशा प्रकारे काही मेंढ्या वगैरे दिसल्या, तर म्हटलं चला शूट करून घेऊया थोडंफार. मला आवडतं असं काही बाहेरचं बघायला, दाखवायला. आणि त्याचबरोबर सायंकाळच्या वेळेस अशा प्रकारे शिवपार्वती स्तुती आहे आणि ते रोज मी म्हणत असते. अशा प्रकारे छान टाळ वाजवते आणि अगदी घरातलं वातावरणसुद्धा खूप प्रसन्न होतं आणि हा आवाज टाळाचा खूप भारी वाटतं. आपल्या घरामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्हिटी निर्माण होत असते आणि नकारात्मकता जात असते. तर आज झाडांना बघा खूप सुंदर फुलं निघाली, तर अशा प्रकारे लागलेलीच होती. तर कमळाचं फूल दुसऱ्यांदा आलेलं आहे. तर आज कळी होती आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार असणार आहे आणि गुरुवारच्या दिवशी मी जी सेवा करणार आहे, सत्यनारायण पूजेचा पहिला दिवस माझा. आणि या पहिल्या दिवसामध्ये मला ही जे कमळाचं फूल आहे ते सत्यनारायण भगवानांना अर्पण करायचं आहे. किती भारी ना, श्रावण महिना आणि श्रावण महिन्यामध्ये लालेलं हे कमळाचं फूल किती पवित्र, म्हणजे खूप भारी. तर अशा प्रकारे दिवसाची सुरुवात झाली आणि अधूनमधून माझं टेरेसवर बऱ्याचदा येणं होत असतं. त्यामध्ये काही पालेभाज्या आता लावलेल्या आहेत. तर म्हटलं चला आज आपण तांदुळक्याची भाजी म्हणा, पोकळ्याची भाजी आहे, तर ही जी आहे तर ही जास्त करून पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उगते. आपल्या कुंडींमध्ये, झाडांमध्ये एकदा जर यांच्या बिया पडल्या तर वर्षानुवर्ष ही झाडं उगतात. आपल्याला लावायची गरज पडत नाही. तर म्हटलं चला आपण त्यांना छान तोडून घेऊया, कारण खूप सुंदर वाढ झालेली आहे आणि खूप मोठाली पानं झाली होती. तर टेरेसवर ज्यावेळेस मी आली तेव्हा आज काही एवढं म्हणजे पावसाचं वातावरण वाटायचं, पण पाऊस काही येणार नव्हता. म्हणून मी पूर्ण झाडांना पाणी वगैरे टाकलं आणि स्लॅब पूर्ण असा ओला झालेला होता. तर त्यातच मी लागली अशा प्रकारे पोकळ्याची भाजी काढण्यासाठी वगैरे. म्हटलं आपण करूया. आता सध्या मेथी मिळते बाजारामध्ये, परंतु म्हटलं मेथीला आता औषध वगैरे मारलेलं असतं, तर आपण घरच्या घरी अशा प्रकारे तांदूळ का असेना किंवा पोकळ्याची भाजी का असेना, तर अगदी तशीच लागते जर बनवली तर म्हटलं चला आपण ती तोडून घेऊया अशा प्रकारे. तर कढीपत्ता तर भरपूरच लागलेला आहे. सध्या गोकर्णाला भरपूर फुलं यायला लागलेली आहेत. त्यामध्ये पांढरा गोकर्ण आणि निळ्या कलरचा. या झाडाला अपराजिता असं सुद्धा म्हणतात. तर कधीही पराजय होणारी ही वनस्पती आणि ही फुलं आहेत. तर आपण जास्त करून पूजेमध्ये या फुलांचा समावेश करत असतो. अत्यंत सुंदर आणि गुणकारी अशी ही वनस्पती. गाईच्या कानांच्या आकाराप्रमाणे या फुलांचा आकार असतो. विष्णू भगवान, शिव भगवान यांना आपण ही वनस्पती फूल अर्पण करत असतो. बरेचसे जण काढा म्हणून सुद्धा पितात. आता चला बघू पुढे पुदिनासुद्धा आपल्या घराच्या दृष्टीने शुभ आहे, म्हणजे आपल्या वास्तूसाठी. आणि बघा अशा प्रकारे मी ते थोडाफार तोडला. त्याच्यानंतर ड्रॅगन फ्रूटला छान कळ्या आलेली आहेत आणि हा आहे हिरव्या वाल, त्यालासुद्धा छान फुलं यायला लागली. हा एक कारल्याचा वेल मात्र मी उपटून लावला होता, मध्यंतरी खराब झाला, आता परत पुन्हा तो छान हिरवा झालेला आहे. आणि आणखीन काही बिया लावली आहेत मी खाली. त्याचबरोबर हे मिरच्या बघू शकता आता यायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर गवाराची रोपं थोडी मोठी झालेली आहेत. ही भेंडीची आहेत आणि ही टोमॅटोची आहेत. मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलं की मी कशा प्रकारे लावलेले आहेत. त्याच्यानंतर अशा प्रकारे आता दिसायला लागली. काही कांद्याची पात लावलेली आहेत, तर काही मी लसणाच्या पाकळ्यासुद्धा टाकल्या आणि त्यासुद्धा लावलेल्या आहेत. त्यांनासुद्धा थोडी थोडी वरती दांडा येऊन छान आता फुटायला लागलेली आहेत.
आणि आपल्या बागेतील खूप सगळ्यात सुंदर आणि महत्त्वाचं वास्तूच्या दृष्टीने असलेलं फूल म्हणजे हे कमळाचं फूल. माता लक्ष्मीला प्रिय असणारं, आपल्या प्रत्येक पूजेमध्ये समाविष्ट असणारं. तर आपल्या अंगणामध्ये आपण झाडं लावतोच, तर प्रयत्न करा अशा प्रकारे कमळसुद्धा लावण्याचा. जर लावत नसाल तर अंगणामध्ये रांगोळी काढाल तर कमळाची फुलं काढत जा. तर हे खूप शुभ आहे आणि आपली वास्तू पॉझिटिव्ह राहण्यासाठी आपल्या अंगणामध्ये तुळस अत्यंत सगळ्यांनाच प्रिय असते आणि खरं त्यापासून आपण काढे म्हणा, चहामध्ये म्हणा किंवा विष्णू भगवानांच्या प्रत्येक पूजेमध्ये आपण किंवा ज्यावेळेस नैवेद्य अर्पण करतो तर त्याशिवाय नैवेद्य स्वीकारत नाही आपले विष्णू भगवान असं म्हणतात. आणि म्हणूनच आपण ही तुळस जी आहे आपल्या अंगणामध्ये नक्कीच लावण्याचा प्रयत्न करा. आजूबाजूचं वातावरण शुद्ध राहण्यासाठी, नकारात्मक ऊर्जा जी आहे ती लांब ठेवण्यासाठी ही तुळस काम करत असते. सध्या पाऊस सुरू आहे आणि पावसाळा ऋतू असा आहे की प्रत्येक झाड असं फुलांनी छान बहरून जातं. अगदी म्हणजे जे झाड आता मरणार आहे ते सुद्धा त्याला जीवदान मिळत असतं आणि यामुळेच खरं आपलं गार्डन खूप सुंदर दिसायला लागतं. प्रत्येक पानं फुलं छान हिरवी आणि टवटवीत दिसतात. तर अशा प्रकारचं आपलं गार्डन खरंच असायलाच पाहिजे. माझ्याकडे खरं जागा कमी आहे लावण्यासाठी खाली, तर मी जास्त करून कुंड्यांमध्येच लावलेले आहे. कारण आवडेला मोल नसतं असं म्हणतात ना, ते खरंच आहे. आवड असली की माणूस सर्व काही करू शकतो. सकाळी मी स्वयंपाक बनवला, तो मिस्टरांसाठी टिफिन बनवून दिला. मात्र मी अगदी थोडाच केला होता आणि दुपारून अशा प्रकारे थालीपीठ तयार करूया म्हटलं. तर दुधी भोपळा होताच माझ्याकडे आणि अशा प्रकारे मी जे काही तयार केलेलं आहे तर म्हणजे जे मिक्स कडधान्यांचं पीठ वगैरे, तर ते सुद्धा याच्यामध्ये घेणार आहे. काही तांदळाचं पीठ आहे, काही असं वेगळं बाजरीचं पीठ, काही गव्हाचं आणि काही हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, सर्व असं मिक्स करून छान थालीपीठ बनवायला घेतलेलं आहे. तर आपण म्हणतो कधी-कधी रोज रोज भाजीपोळी खातोच आपण, परंतु चेंज म्हणून अशा प्रकारे आपण थालीपीठसुद्धा बनवू शकतोच आणि खरंच काहीतरी वेगळं म्हणजे भारी वाटतं. तर खूप टेस्टी बनतं असं सर्व काही आपण मिक्स करून जर तयार केलं तर. तर हा आमचा आजचा मेनू दुपारचा होता. आणखी एक सांगायचं म्हटलं तर छोटंसं आपण यामध्ये अद्रकचं तुकडा आणि कोथिंबीर आणि लसूण छान कुटून घ्यायचं आणि ते सुद्धा याच्यामध्ये टाकू शकतो. तर आपण हिरवी मिरची जर जास्त टाकली असेल तरीसुद्धा आपण टेस्ट म्हणून थोडंसं लाल तिखट टाकायचं. याच्यामध्ये आणखीन ओवा टाकलेला आहे मी आणि थोडी तीळसुद्धा टाकलेली आहे. यामुळे या थालीपीठांना अगदी सुंदर अशी चव येणार आहे. तर आपण अशा सर्व काही पदार्थांनी युक्त असा हा जो थालीपीठ आहे जे बनवलं, तर ते पौष्टिक तर असतंच आणि आपल्या मुलांना, आपल्या सगळ्यांनाच खूप आवडतं. अगदी साधा बनवण्यापेक्षा हे सर्व काही जे साहित्य आहे ते टाकून जर बनवलं तर खूपच भारी. आणि टोमॅटोसुद्धा मी छान असा किसून घेतला होता आणि तोसुद्धा टाकलेला आहे. कोथिंबीरचं प्रमाण मात्र जास्त. तर अशा प्रकारे बघा सकाळची पूजा जी केलेली होती ना, तर आज सत्यनारायण पूजासुद्धा सुरू करायची होती आणि आज गुरुवार आहे. तर सकाळची माझी देवांची देवपूजा मी अशा प्रकारे केलेली आहे आणि सत्यनारायण पूजा जी करायची आहे ती सकाळी फक्त मांडणी करून ठेवली मी. म्हटलं संध्याकाळी कसं आपल्याला लगेच पूजेला बसता येईल आणि आपली पूजासुद्धा होईल. त्याचबरोबर मला सायंकाळच्या वेळेस हळदीचं लेपन करायचं आहे. आपण बऱ्याचदा उंबरठ्याला करतो, परंतु मला ते देवघराजवळ करायचं होतं आणि त्यामध्ये रांगोळी काढायची कुठली तर तांदळाच्या पिठाची. तर अगदी तांदळाचं पीठ मी दळूनच ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे सकाळची माझी कामं सुरूच होती. त्याचबरोबर मी हॉलमध्ये बऱ्याचदा फुलं ठेवत असते अशा प्रकारे. तर ते सुद्धा आज चेंज केलेले आहे, कारण हे तर करणं खूपच गरजेचं आहे. तर अशा प्रकारे छोटी छोटी जी कामं आहेत मी सकाळी ती करून घेतली, कारण दुपारून परत आपल्याला बाकीच्या कामं करायचीच होती. तर बघा अशा प्रकारे मी जो पोकळ्याची भाजी आहे ती तोडून आणलेली आहे.
तर बऱ्यापैकी खूप सुंदर निघाली आणि अजून 2-3 दिवसानंतर परत तोडणारच आहे, म्हणजे एकदाची भाजी आपली तयार होईल. आणि थोडा पुदिना तोडलेला आहे. तर आज दिव्यांमध्ये सुद्धा मी कवडींचे दिवेसुद्धा ह्या ठिकाणी प्रज्वलित केलेले आहेत. आणि अशा प्रकारे छान जी काही गोकर्णाची फुलं वगैरे आहेत तीसुद्धा खूप सुंदर आणि उठून दिसतात आपल्या पूजेमध्ये. आणि आज जे वस्त्र आहे ना फक्त देवांचं, मी तेच चेंज केलेलं आहे याच्यामध्ये. बाकीचं जास्त काही साफसफाई केली नाही, अगदी फक्त चेंज करून देवांची वस्त्र बदलून घेतली. कारण आजपासून आता सत्यनारायण पूजा करायची आहे, तर आपण आपल्या इच्छेनुसार 5, 7, 11, 21 असं करू शकतो. आणि श्रावण महिना सुरू आहे. या श्रावण महिन्यामध्ये मी अगदी वैभवलक्ष्मी व्रत आणि सत्यनारायण पूजा, ज्योतीचं पूजन ह्या सर्व काही गोष्टी करत आहे. आणि तुम्ही बघितलं असेल आता रोज संध्याकाळच्या वेळेस तर मी शिवपार्वती स्तुती हे रेग्युलरमध्ये ऐकत आहे आणि छान टाळं वगैरे वाजून ते मी म्हणत असते. आणि बघा संध्याकाळी व्हायच्या आधी म्हणजे मी सकाळी मला वेळ नव्हता म्हणून मी दुपारून अशा प्रकारे सुंदर अशी रांगोळी काढली आणि त्याच्यामध्ये कलरसुद्धा भरलेले आहेत. तर ही रांगोळी काढत असतानासुद्धा मी यामध्ये कमळाचीच फुलं काढली आणि कमळाच्या फुलांचा रंग गुलाबी एकदम खूप भारी, तोच कलर खूप छान आणि उठून दिसतो फुलांमध्ये. आणि म्हणूनच मी ती रांगोळी जास्त करून काढत असते. अगदी सकाळी मला वेळ मिळाला नाही, घाई जरी असेल तरी मी दुपारून काढत असते, पण काढतेच. असं नाही की आता सकाळूनच काढणं जरुरी आहे. प्रत्येकाला भरपूर कामं असतात. ज्यांच्याकडे कामवाल्या बाया असतील त्यांना तर भरपूर वेळ असतो ह्या गोष्टी करण्यासाठी. अगदी ज्यांच्याकडे नसेल तर त्यांना सकाळी दिवस उगवल्यापासून तर घरातली सर्व कामं करून त्यानंतर जो वेळ मिळतो आपण तो त्यामध्येच बऱ्याचशा गोष्टी या करत असतो. हे सर्व काही करत असताना स्वतःसाठी वेळ देणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. अगदी आपण कामच करत बसायचं आणि स्वतःला वेळ द्यायचं नाही, ते सुद्धा योग्य नाही. म्हणून बऱ्याचदा आपण थोडंफार अधेमध्ये थोडा आराम केला पाहिजे कामं करत असताना, की अगदी कामं खूप लागोपाठ करायची आणि आरामच करायचं नाही. तर यामुळे सुद्धा आपल्या शरीरावर त्याचा परिणाम दिसायला लागतोच. तर या ठिकाणी पोपट रांगोळीसुद्धा काढलेली आहेत. आणि ही जी आहे झेंडूची फुलं खूप सारी मी एकाच कुंडीत ठेवली होती. आता सायंकाळ होत आली होती जवळजवळ, तर अशा प्रकारे छान प्रसाद बनवायला घेतलेला आहे. जास्त करून प्रसादामध्ये मी गुळाचा समावेश करत असते आणि अशा प्रकारे छान प्रसाद तयारच होता. संध्याकाळची वेळ झाली त्यावेळेस मी अशा प्रकारे छान तुळशीजवळ आणि मेन डोअरजवळ छान दिवे प्रज्वलित केले. अगदी मी उंबरठ्याजवळ करत नाही, कारण त्या ठिकाणी जागाच नाही आणि येणाऱ्या जाणाऱ्यांनासुद्धा तो त्रास नको, म्हणून मी थोडं अंतरावरच दिवे ठेवत असते. आणि अशा प्रकारे आपलं मेन डोअर मेन जो एरिया आहे तो आपण स्वच्छ, सुशोभित आणि छान दिसावा असं केला पाहिजे. आता त्याचनंतर मी वरती टेरेसवर आली, तर मला या ठिकाणीसुद्धा शुभ झाडांची पूजा करायची होती. केळीच्या झाडाचीसुद्धा करायची होती. माझ्याकडे रुईचं झाड आहे, तर इथे उंबराचं आहे आणि आवळ्याचं आहे आणि बेलाचं आहे. अशी मी 3-4 झाडं सलग ठेवलेली आहेत. तर त्या ठिकाणीसुद्धा छान अशा प्रकारे पूजा करून धूपबत्ती लावलेली आहे. शमीचं झाड मात्र मी एका साईडला ठेवलेलं आहे आणि त्या ठिकाणीसुद्धा नमस्कार करून अशा प्रकारे पूजा झाली. तर आजचा दिवस खूप छान होता आणि खूप सकाळपासून मी बरीचशी कामं केलेली आहेत. सायंकाळीला पूजेला बसण्याच्या आधी म्हटलं चला आपण छान झाडांचीसुद्धा पूजा करून घेऊया. आणि रोज तर शक्य नाही आपल्याकडून ह्या सर्व काही गोष्टी होणं, पण निदान आपण एखाद्या जो वार आहे किंवा जी तिथी आहे त्यावेळेस जरी केलं तरी खूप भारी आहे. वरती या केळीच्या झाडालासुद्धा दिवा लावला. त्यानंतर हळदीचं लेपन करण्यासाठी मी या ब्रशचा वापर करत असते. आणि असंच मी देवघराला बघा पूर्ण इथून तिथून छान हळदीचं लेपन केलेलं आहे आज. आणि तांदळाच्या पिठाची सुंदर अशी छोटे मी तिथे दिवे काढले आणि रांगोळी काढलेली होती. त्याचबरोबर रांगोळीमध्ये मी कमळाची फुलंसुद्धा ठेवलेली आहेत. तर ती फुलं जी आहेत ती रांगोळीपासून तयार केलेली आहेत. तर आर्टिफिशियल रांगोळी म्हणूया आणि त्या अशा प्रकारे ठेवून दिल्या. तर बघा सायंकाळची पूजा अशा प्रकारे केलेली आहे. तर आजपासून सत्यनारायण पूजेला मी सुरुवात केली. आज म्हटलं गुरुवार आहे आणि शुभ दिवस आहे. आजपासून आपण आपल्याला हवे तेवढे दिवस ही पूजाविधी करू शकतोच. आणि श्रावणामध्ये केलेली कुठलीच पूजा वाया जात नाही, त्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं. फक्त संकल्प करायचा की मी एवढी पूजा करेल, इतके दिवस करणार आहे. देवाकडे मागताना मागण्यापेक्षा देवांनाच माहिती असतं की आपल्याला काय हवं आहे. त्यामुळे फक्त मनभावे पूजा करणंच खूप महत्त्वाचं आहे. मी कुठली पण सेवा पूजा विधी करते तर माझ्या मनामध्ये असं काही नसतं की मी असं मिळवण्यासाठी ही पूजा करणार आहे. माझ्या मनाला जेव्हा मला वाटलं की आपल्याला ह्या देवतांचं हे व्रत करायचं आहे किंवा ही पूजा करायची आहे, तर मी कुठलाही मनामध्ये विचार न करता अगदी ती सुरुवात करते. आणि नंतर असं वाटतं की अरे
बरेच जण हे मिळवण्यासाठी हा उपवास करतात किंवा ही पूजा करतात, परंतु माझ्या मनात तसं काही नसतं. फक्त मी करते आणि बघा त्याचं फळ मला नक्कीच मिळत असतं. हे सर्व काही करत असताना आपण त्यामध्ये एकाग्र होत असतो आणि मनोभावे करतो. तर बघा सकाळ झाली आणि दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे आज शुक्रवार आहे, तर आता मी ही पूजेची मांडणी जी केलेली आहे सत्यनारायण भगवानांची ती अशीच राहू दिली. आणि त्याच्यानंतर दुपारून आम्ही काय केलं, अशा प्रकारे जे काही आज म्हणजे आम्ही ऑनलाईन बऱ्याचशा गोष्टी मागवलेल्या आहेत. तर काही ही जी आहेत तर टोमॅटोची रोपं आहेत, ती हे एक आम्हाला एका जणाने दिलेली आहेत. तर आपण म्हणतो ना आज शुक्रवार आहे आणि अन्नपूर्ण माता प्रसन्न होत असते. तर मला बऱ्याचदा अनुभव आलेला आहे माझ्या घरामध्ये की कुठल्याच गोष्टीची कमतरता तर भासतच नाही, परंतु अशा अचानक काही गोष्टी आपण घेऊन घेतो किंवा येतात, तर त्यामुळे सुद्धा आनंद होत असतो. तर आज बघा अशा प्रकारे हे कंद मागवलेले आहेत. तर बऱ्याचदा आपण व्हिडिओमध्ये बघतो किंवा ज्यावेळेस फुलं घ्यायला जातो त्यावेळेससुद्धा तिथे बऱ्याचशा डेकोरेशनसाठी फुलं आलेली असतात विकायला किंवा बुकेमध्ये बनवण्यासाठी सुद्धा ते वापरतातच. तर वाटतं बऱ्याचदा आपल्याला की फुलं आपण पण घ्यावी, परंतु ऑर्डरची असल्यामुळे ते आपल्याला देत नाही किंवा खूप महाग सांगतात. तर म्हटलं चला आपण लावून तर बघूया. म्हटलं थोडी महागच मिळतात कंदसुद्धा, पण तरी पण म्हटलं ठीक आहे, आपण पहिल्या वेळेस मागवलेले आहेत तर आता आपण लावून बघूया. याच्या आधीसुद्धा आले होते तर ते लावून झालेले आहेत आणि आता हे आम्ही 10 मागवलेले आहेत. तर हे सुद्धा ऑनलाईन मागवलेले आहेत. तर आता बघा हे दिसताना कसे दिसतंय, कांद्यासारखे दिसत आहे आणि हेच वरची टरफलं सर्व काढून घ्यायची होती आणि त्याच्यानंतरच आपल्याला हे जमिनीमध्ये लावायची होती. तर आमची ही तयारी सुरूच होती, कारण आम्हाला प्रत्येक झाडं फुलं आवडतं आणि विकत तर आम्ही बऱ्याचशा गोष्टी घेत होतोच. शक्यतो आम्ही ऑनलाईन बरंचसं मागवत असतो. तर अशा प्रकारे आम्ही बघा ह्या बियासुद्धा मागवलेल्या आहेत. तर यामध्ये काही फुलं झाडांच्या आहेत, तर काही पालेभाज्या वगैरे आहेत, तर यासुद्धा लावायच्या आहेत. परंतु सध्या आता यांनासुद्धा जागा करावी लागणार आहे. तर म्हटलं चला आपल्या ज्या पहिल्या आहेत त्या थोड्याफार ॲडजस्ट करून नंतर याच्यातील आम्हाला जेव्हा जे वाटेल ते आम्ही लावणार आहे. तर सध्या आता आणून तर घेतलेल्या आहेत, पण याच्यामध्ये आम्हाला फुलं कोणत्या कोणत्या ऋतूनुसार कुठली कुठली फुलं येतात तर तो कागदसुद्धा आलेला आहे. त्यामध्ये दिलेलं आहे तुम्ही कोणत्या ऋतूमध्ये काय लावायचं, त्यानुसार आम्ही ती लागवड करणारच आहोत. काही टोमॅटोची रोपं होती ती याच्यामध्ये 1-2 आणखीन मी ॲड केली आणि त्याच्यानंतर बघा ह्या बकेट होत्या माझ्याकडे, तर यांनासुद्धा मी खालून होल वगैरे पाडली आणि छान अशा प्रकारे याच्यामध्ये टोमॅटोची रोपं लावलेली आहेत. बघू मी टोमॅटो आल्यावर तुमच्यासोबत शेअर करेलच. पहिल्यांदा माझा हा एवढा मोठा एक्सपिरियन्स आहे. त्याच्यानंतर ही जी कंद होती तर अशा प्रकारे मी या झेंडूंमध्येच लावलेली आहे. अगदी यांना खूप मुळंही येत नाही आणि खूप मोठाली झाडंही होत नाही. तर हे मोठं कॅरेट आहे, तर यामध्ये ह्या झाडांमध्ये हे पण सुद्धा लावलं तरी चालू शकतं. तर बऱ्याचदा मी असंच करते की ज्या मोठ्या कुंड्या असतात त्यांच्यामध्ये 1-2 एक्स्ट्राची झाडं लावत असते. छोट्या कुंड्या माझ्याकडे कमी प्रमाणात आहे आणि मोठ्यात जास्त आहेत. तर आज बघा गोकर्णाची फुलं भरपूर निघाली म्हणून त्याचा सुंदर असा आम्ही हार तयार केलेला आहे. तर हा आहे विष्णू भगवान यांच्या फोटोसाठी, सत्यनारायण भगवानांच्या फोटोसाठी. कारण मी पहिल्या दिवशी पूजा केली गुरुवारच्या दिवशी, तर मला वेळ मिळाला नाही हार बनवण्यासाठी, तर म्हटलं आता बनवूया. आज आहे शुक्रवार. जसं श्रावण महिना सुरू झाला, जरा जिवंतिका पूजन प्रत्येक घरामध्ये केलं जातं. अगदी छोटा फोटो असेल तो चिटकवला जातो भिंतीवर आणि त्या त्या देवतांचं पूजन केलं जातं. तर अशा प्रकारे जरा जिवंतिकाची कहाणी, आरती, त्याचप्रमाणे सत्यनारायण भगवान यांची कहाणी आणि आरती. तर मी प्रत्येक शुक्रवारी अन्नपूर्णा स्तोत्रसुद्धा वाचत असते, तर त्याचं पठण करत असते. आणि सध्या आता शुक्रवार सुरू आहेत ते म्हणजे वैभव लक्ष्मी मातेचे. श्रावणामध्ये केली जाणारी कुठलीच पूजा वाया जात नाही. अत्यंत पवित्र महिना आहे. या महिन्यामध्ये आपण अशा सर्व गोष्टी करू शकतो. आणि बघा हे सर्व काही करत असताना आपल्याला होणारा त्रास, कष्ट यामध्ये सुद्धा भगवंताचा वास असतो आणि खरंच आपल्याला समाधान वाटत असतं. आपल्या शारीरिक ज्या काही कुठल्या वेदना असतील त्यासुद्धा कमी होतात, कारण आपण ज्यावेळेस पूजापाठ करतो तर सर्व काही विसरून जातो ना. अगदी एकाग्रचित्ताने आपण ह्या गोष्टी करत असतो. तर आपण इतकं सकाळपासून सायंकाळपर्यंत जरी दमलेलो असलो तरीही कुठलाच आपल्याला म्हणजे भास होत नाही की आपण थकलो आहोत बा असं. अगदी छान आपण अशा प्रकारे देवपूजाही करत असतो. रोज सायंकाळी मी प्रसाद तर बनवते सत्यनारायण भगवानांचा. आज नैवेद्य द्यायचा होता, तर वैभवलक्ष्मी व्रत सुरू आहे. तर अशा प्रकारे प्रसाद बनवायला घेतला आणि वरण भात, भाजी पोळी अशा प्रकारे नैवेद्य तयार केला.
नैवेद्य तयार करत असताना अगदी सात्विक पद्धतीनेच केलेला आहे. कुठलाच कांदा लसूण मी यामध्ये वापरत नाही. असा माझा हा स्वयंपाक असतो आणि तो इथे अर्पण केलेला आहे. अगदी पूजेचं ताट आपण किती सुंदर सजवतो ना, तसंच मला नैवेद्याचं ताटसुद्धा आवडतं आणि तसंच मी सजवलेलं आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करा. आपण परत पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.